नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त पावसाळा सुरू आहे, कॉर्न कटलेट बनवूया आणि मस्त गरमागरम खाऊया आणि बघूया त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, मी माझ्या रेसिपी जेव्हा अपलोड करीन त्यावेळेला तुमच्या मोबाईलमध्ये त्याची बेल वाजेल आणि तुम्हाला माझी रेसिपी पाहता येईल। तर जरूर बेल आयकनला क्लिक करा, माझ्या रेसिपीला लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा। आणि आता आपण बनवतोय कॉर्न कटलेट। कॉर्न कटलेट करण्यासाठी आपल्याला हवे कॉर्न म्हणजे मका, बाजारात स्वीट कॉर्न आहे हा, आणि 2 कप घेतलेला आहे मी, बाजारात आरामात मिळतो आपल्याला। 1 कप पोहे, याचे आपल्याला पीठ करून घ्यायचं आपण मिक्सरला लावून। 2 मीडियम साईजचे बटाटे आणि आपण ते उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला हे किसून पण घ्यायचे आहे। तर आपल्याला हे सुद्धा लागणार आहे। 3 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा, मैदा 4 टेबलस्पून घेतलेला आहे मी, अर्धा कप ब्रेड क्रम्स, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला आणि मीठ चवीनुसार घेणार आहोत आपण। प्रथम आपण पोहे मिक्सरला बारीक करायचे आहेत, म्हणजे याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कॉर्न म्हणजे मका जाडसर वाटणार आहोत मिक्सरला। पोहे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आणि मी मिक्सरच्या भांड्यात पोहे घालणार आहे आणि हे आपण याचं पीठ करून घ्यायचं आहे। आपण मिक्सरला पोहे बारीक करून घेतले, हे आता मी काढून घेणार आहे याच्यात आणि याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण मका जाडसर वाटणार आहोत। 2 बॅचमध्ये होईल हा। याच्यासाठी मी त्यात 1 मिरची पण घालणार आहे। असं करून आपण हे सगळे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। आपण मका छानपैकी जाडसर असा आपण वाटून घेतलेला आहे हा। त्याच्यात हिरवी मिरची पण आहे, आलं पण घालायचं आहे, सगळं असं वाटून घ्यायचं आहे आणि आपण मग एकत्र करणार आहोत। आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत। ते किसून घेतलेले बटाटे व्यवस्थित मिक्स होतात कटलेटमध्ये, आपण किसून घेऊया। मी किसणीने किसणार आहे व्यवस्थित, त्याचे गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। मग आपण कटलेट करताना त्या गुठळ्या राहिल्या परत हाताने मोडावे लागतात। दुसरा बटाटा पण किसूया। अशा पद्धतीने आपण हा सगळा किसून घेणार आहोत। बटाटा पण आपण घेतला होता तो किसून घेतलेला आहे, म्हणजे आपण बटाटा, पोह्याचं पीठ आणि मका हे सगळे एकत्र करून घेणार आहोत। आपण मका छान वाटून घेतलाय, तो काढून घेणार आहोत आपण या भांड्यामध्ये। बटाटा आपण किसून घेतला होता तोही घेणार आहोत। लाल मिरची पावडर, धणे पावडर, चाट मसाला आणि मीठ चवीनुसार त्यात घालणार आहोत आणि आपण हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण हे पोहे वाटले होते ते घालणार आहोत आणि हे एकत्र हाताने कालवून घेणार आहोत आपण। हे सगळं आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे सब मिश्रण आपलं, आणि याचे आपण आता कटलेट करून घेऊया। कसेही तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये मी
अशा पद्धतीने करणार आहे। दाबायचे आणि त्याला शेप द्यायचा आहे आणि आपण प्लेटमध्ये ठेवूया। सगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला हे 30 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, अर्धा तास, म्हणजे काय होतील ते छान फर्म होतील आणि आपल्याला तळायला छान मिळतील। आणि सगळे मक्याच्या पिठाचे कटलेट करून घेतलेले आहेत आणि हे आपण एक 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील आणि आपल्याला छान तळता येतील। आपला अर्धा तास झालेला आहे। आपण हे फ्रीजमधून बाहेर काढलेत कटलेट। तर आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण पहिला मैद्याचा बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मग मोठा बाउल घेतला आहे, मैदा घालूया याच्यात। पाणी घालून आपण एकदम पातळ नाही, आपण थोडंसं ही पेस्ट आपल्या कटलेटला चिकटली पाहिजे, अशी पाहिजे। ते लम्स काढून टाकूया। आपण ही पेस्ट करून घेतली। याच्यात मी आता थोडं मीठ घालणार आहे आणि ही थोडी अजून पातळ करूया आपण। व्यवस्थित पातळ झाली आहे। आता आपण याच्यामध्ये आपण हे कटलेट बुडवायचे आहेत। आपण ही ब्रेड क्रम्स आपण असे पसरवून घेऊया आणि आपले कटलेट आपल्याला त्याच्यात घोळवता येतील। एक एक कटलेट आपण याच्यात असं टाकणार आहोत, व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। काढून मग आपण ब्रेड क्रम्समध्ये असा बुडवायचा, त्याला छान कोट करून घ्यायचा आपण ब्रेड क्रमने आणि आपण हे असे ठेवायचे, म्हणजे आपल्याला हे तळता येतील। आपण असे सगळे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया। आपण कटलेटना मैद्याच्या बॅटरमध्ये टाकून नंतर ब्रेड क्रम्समध्ये आपण घोळवून घेतलेत। ब्रेड क्रम्स हे आपल्याला बाजारात आरामात मिळतात। किराणाच्या दुकानात गेलात तुम्ही, ब्रेड क्रम्स मागले तर नक्की मिळतील तुम्हाला। आणि आपण असे छानपैकी कोट करून घेतलेत ब्रेड क्रम्सने आणि आता आपण हे डीप फ्राय करूया। तुम्हाला हवं असेल तर शॅलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्रायने मस्त क्रंची लागतात। आपण डीप फ्राय करून घेऊया। तेल तापलेलं आहे आपलं आणि मस्तपैकी आपण ह्याच्यात मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत कटलेट्स। एक एक टाकणार आहे मी आणि पटापटा फिरवायचे नाही, उलटायचे नाही, त्याला व्यवस्थित आपण शेकू द्यायचं आहे। अतिशय सुंदर क्रिस्पी क्रंची असे लागतात हे। उलटून घेतात आपण हे, सुंदर रंग आला याचा। व्यवस्थित आपले डीप फ्राय झालेले आहेत। मी एक एक काढणार आहे आणि आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल त्याचं निघून जाईल। तयार आहेत आपले कॉर्न कटलेट आणि आपण असे सगळेच आपण फ्राय करून घेणार आहोत। तयार आहेत आपले कॉर्न कटलेट आणि मी हे गरमागरम टोमॅटो केचप बरोबर
सर्व करणार आहे। अतिशय सुंदर रंग आलेला आहे, तेवढे ते टेस्टी पण झालेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा। तयार आहे आपला कॉर्न कटलेट। एकदम मस्त क्रिस्पी झालेला आहे, तेवढा चवीला पण सुंदर आहे आणि छान मुलांना आवडणारा आहे आणि मोठ्यांनाही आवडेल असंच आहे। मुलांना हे टिफिनमध्ये पण आपण देऊ शकतो, त्यामुळे नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। असाच सपोर्ट करत राहा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे माझं चॅनल तुम्ही, तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत आहे। माझ्या रेसिपीना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा आणि असाच सपोर्ट करत राहा। हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल